राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून आता मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकरी ज्या ज्या बातमीची आतुरतेने प्रतीक्षा करत होते, अखेरकार ती बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात असून आता कर्जमाफीच्या दिशेने देखील हालचालींना वेग आला आहे। राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून 2026 पर्यंत होणार आहे। त्याचबरोबर आता शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्त्वाची बातमी म्हणजेच की आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे एकूण 4000 रुपये देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार अशी शेतकरी प्रतीक्षा करत होते आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून आता राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये अशा पद्धतीने 4000 रुपये जमा होणार असल्यामुळे नक्कीच आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। नेमके पैसे कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार पुढे बघूया। राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पीक विमा, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। पॅनिक सेलिंगमुळे सोयाबीन दबावामध्ये बाजारातील घसरण तात्पुरती, भाव पुन्हा वाढण्याची शक्यता। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी असून सोयाबीनच्या दरामध्ये पुन्हा वाढ होण्याची दाट शक्यता। केळी नाही रानात विमा काढला जोमात, 37 कोटींची रक्कम जप्त। पीक विम्याचा घोटाळा, कृषी विभागाने वेळीच केली पोलखोल। जळगाव जिल्ह्यातील अपडेट। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार काय? शेतकऱ्यांचा प्रश्न। राज्य सरकारने केलेली घोषणा हवेतच गेली का? राज्य सरकारने हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देण्याची घोषणा केली होती। नेमका पीक विमा कधी जमा होणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा। पीक विमा 2025 89 लाख शेतकऱ्यांचा डेटा तयार। विमा कंपन्यांना 21 दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा 12% व्याजासह दंड शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार। लोकसभेमध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा। राज्यातील शेतकऱ्यांना देखील आता मोठा दिलासा मिळणार आहे। लवकरच पीक विमा मिळण्याची शक्यता। शेतकरी कर्जमाफी समाचार। महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी योजना थकीत डेटा अपलोड अवघ्या 2 दिवसांमध्ये पूर्ण होणार। शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीच्या दिशेने अतिशय महत्त्वाचे पावले आता उचलण्यामध्ये आले असून आता 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी होणार। शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मिळणार नाही। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा हप्ता मिळणार नाही। मोठी बातमी, अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल लवकरच येणार। अपघात तपास ब्युरो। बारामती विमानतळाजवळ झालेल्या लिअरजेट 45 विमान अपघाताचे प्राथमिक निष्कर्ष लवकरच जाहीर होणार असल्याची अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे। गहू निर्यातीला मंजुरी, शेतकरी हितकी व्यापार करारातील डॅमेज कंट्रोल। केंद्र सरकारने 25 लाख टन गहू आणि 5 लाख टन अतिरिक्त साखर निर्यातीला परवानगी दिली। कांदा प्रश्नी केंद्राचा हस्तक्षेप गरजेचा। खासदार शोभा बच्छाव यांनी घेतली केंद्रीय सचिवांची भेट। कांदा दरात मोठी घसरण झाली असून उत्पादन खर्च देखील निघत नाही, शेतकरी संकटात। महाराष्ट्रातील सोशल मीडियावरती निर्बंधाची गरज व्यक्त। लहान मुलांच्या आरोग्य अभ्यासाचा प्रश्न ऐरणीवरती। सध्या जर बघायला गेलं तर सोशल मीडियामुळे लहान मुलांच्या आरोग्य आणि अभ्यासावरती परिणाम। बीड जिल्ह्यात महारेशीम अभियान 2026चा यल्लागार। शेतकऱ्यांना मिळणार 4,32,000 रुपयांचे अनुदान। शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला गती देण्यासाठी महारेशीम अभियानास आता सुरुवात करण्यामध्ये आली आहे। शेतकऱ्यांना दिलासा। कुसुम सोलार पंप योजनेच्या नावाखाली 1.25 कोटींचा गंडा। छत्रपती संभाजीनगरच्या व्यक्तीवरती अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। षडयंत्र रचल्याने अजित पवार राष्ट्रवादीमधून बाहेर। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदेंचा दावा। सुनील तटकरेंचा आक्षेप। सोन्या चांदीच्या दरातील उलथापालथ केव्हा थांबणार? सोने आणि चांदीच्या दरात एक विशिष्ट पॅटर्न दिसून येत आहे, ज्यात एक दिवशी घट तर दुसऱ्या दिवशी वाढ आणि पुन्हा घट अशी स्थिती सध्या आपल्याला बघायला मिळत आहे। कांदा गडगडला, शेतकरी संघटना आक्रमक। बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर गडगडले असून कांदा सरासरी 600 ते 1300 रुपये विकला जात असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे। सध्या जर बघायला गेलं तर शेतकरी अडचणीत।
बेदाणा हळद ऊस उत्पादकांसाठी तरतूदच नाही. खासदार विशाल पाटील यांच्याकडून संसदेमध्ये नाराजी व्यक्त. बेदाणा हळद ऊस उत्पादकांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये काहीच तरतूद करण्यामध्ये आली नाही. सरकार शेतकऱ्यांचा विचार करणारच नाही का, असा देखील प्रश्न उपस्थित. पंगतीसोबत चौकशीबाबत गप्पा. तटकरे पटेल यांच्या सायलेन्सवरती कराळे गुरुजींचा मोठा वार. सध्या जर बघायला गेलं तर सध्या उत्तर बघायला मिळत आहे. महाराष्ट्रात आमदारांच्या 23 जागा रिक्त. विधान परिषदेमध्ये मोठ्या घडामोडी. राज्यपाल कोट्यातील 5 जागांवरती हालचाली वेगात. शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला 10,000 रुपयांचा दर द्या. शेतकऱ्यांची मागणी. उत्पादन खर्च देखील निघत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडले. लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 4 महिन्यांचे 6,000 रुपये जमा होण्याची शक्यता. फेब्रुवारी महिन्यापर्यंत रखडलेले सर्व हप्ते आता एकत्र जमा होण्याची दाट शक्यता आहे. तूर्त राष्ट्रवादीचे विलिनीकरण नाहीच. मोदीशांना सुनेत्रा पवार भेटल्या. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितले. 134 कोटींचा पीक विमा अखेर पदरात. शेतकऱ्यांना दिलासा. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2020चा पीक विमा जमा होणार. राज्यामध्ये एनएची अट रद्द. शासन आदेश जारी. जाचक प्रक्रियेमधूनच सुटका. सर्वांनाच दिलासा. महसूल मंत्र्यांचा निर्णय. दादा एकटे पडल्यासारखे दिसत होते. रोहित पवार यांचा दावा. गेल्या 4 महिन्यापासून दादा एकटे पडल्यासारखे दिसत होते. देश पातळीवरचे आणि राज्य पातळीवरचे लोक त्यांच्यासोबत नव्हते, असा देखील रोहित पवार यांनी दावा केला आहे. तसेच आता अजितदादा यांचा घातपात झाला, असा देखील संशय रोहित पवारांनी व्यक्त केला. कर्जमाफीसाठी पोर्टल तयार. थकबाकीदारांसह नियमित कर्ज फेडणाऱ्यांची माहिती पोर्टलवरती भरण्याच्या प्रक्रियेला वेग आलेला आहे. सध्या जर बघायला गेलं तर कर्जमाफीच्या दिशेने हालचालींना वेग आला असून आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे 30 जूनपर्यंत कर्जमाफी होणार. अधिक पाऊस, अधिक थंडी, आता अधिक ऊन. आरोग्यावरती होऊ शकतो थेट परिणाम. सध्या जर बघायला गेलं तर आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाळ्याच्या दिशेने यंदा लवकरच वाटचाल. गरम हवेच्या खालच्या थरामध्ये थंड हवा. तापमानामध्ये अधिक चढ उतार होताना दिसत आहे. भाजप म्हणजे विषारी साप, न मैत्री बरी ना शत्रुत्व. बच्चू कडू यांची बोसरी टीका. भाजपवरती बोसरी टीका करत शेतकरी कर्जमाफी, स्मार्ट मीटर आणि सरकारी धोरणांवरून बच्चू कडू यांनी सरकारवरती निशाणा साधला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचा दुहेरी आधार. नुकसान भरपाई पोटी अळमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना 19 कोटी रुपयांचा निधी वितरित. शेतकऱ्यांना दिलासा. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर विचार केला तर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम ही जमा करण्यामध्ये आली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 31,728 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा करण्यामध्ये आली आहे. सोबतच आता सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे पीक विम्याची देखील रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर जमा करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सध्या पीक विम्याची प्रतीक्षा आहे. काँग्रेसने देश विकून शेतकऱ्यांना फसवले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप. 2013 मध्ये बाले येथे झालेल्या जागतिक व्यापार संघटनेत काँग्रेस सरकारने केलेल्या 2 करारामुळे शेतकऱ्यांची फसवणूक. कर्जमाफीसाठी सरकारची तयारी. अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा. 30 जूनपूर्वी घोषणा होणार. सध्या जर बघायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. 30 जूनपूर्वी कर्जमाफी होणार. थकीत एफ.आर.पी प्रकरणी 8 साखर कारखान्यांना नोटीस. उत्पादक शेतकऱ्यांची थकीत एफ.आर.पी रक्कम वेळेमध्ये अदा न केल्याप्रकरणी नांदेड, लातूर व परभणी जिल्ह्यातील 8 कारखान्यांना आता नोटीस देण्यामध्ये आली आहे. कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकबाकीदारांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकबाकीदारांना कर्जमाफी. कोकणात उष्ण दमट हवामानाचा अंदाज. राज्यातील बहुतांशी भागामध्ये उन्हाचा चटका वाढला. सध्या जर बघायला गेलं तर तापमानामध्ये वाढ होत आहे. राज्यामध्ये उन्हाचा चटका हळूहळू वाढत असल्याचे चित्र. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यामध्ये येत असले तरी अद्याप देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत. शेतकऱ्यांना ई-KYC करण्याचे आणि फार्मर ID काढण्याचे आव्हान.
अमेरिकेसोबतच्या करारामध्ये शेतकऱ्यांचा घाम कष्ट कवडी मोलामध्ये विकू नका. शिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनायक पोहरे यांनी ठणकावले. अमेरिकेसोबतच्या करारावरून आता केंद्र सरकारवरती जोरदार टीका होत आहे. शिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनायक पोहरे यांनी केंद्र सरकारला ठणकावले असल्याचं बघायला मिळत आहे. केंद्र सरकारवरती जोरदार टीका. अजितदादांचे स्वप्न पूर्ण करायचे. सुनेत्रा पवारांचे बैठकीत पदाधिकाऱ्यांना आव्हान. तुमच्या पाठीशी मी खंबीर उभी. अजित पवारांच्या जाण्याने कार्यकर्ते पोरके झाल्याची भावना राजकीय वर्तुळामध्ये चर्चिली जात होती. यावरती दिलासा देताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, मी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. खानदेशामध्ये तुरीच्या उत्पादनात घट. एकरी 5 ते 6 क्विंटल उत्पादन. कुरडाव क्षेत्रामध्ये मळणी पूर्ण तत्वाकडे. सध्या जर बघायला गेलं तर आता तुरीच्या उत्पादनामध्ये घट होत असल्यामुळे शेतकरी संकटामध्ये सापडले आहेत. एकरी 5 ते 6 क्विंटलचे उत्पादन सध्या बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. भारतामध्ये 4000 कोटीहून अधिक स्पॅम कॉल्स. ट्रू कॉलर कम्युनिटीने 2025 मध्ये सुमारे 1200 कोटी अनावश्यक कॉल्स रोखले. स्पॅम कॉल्समुळे फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. गेल्या वर्षी भाजपाला सर्वाधिक निवडणूक निधी. एडीआर अहवालातील माहिती. देशात आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये राजकीय पक्षांना 3826 कोटी रुपये वितरित करण्यामध्ये आले होते. त्यापैकी सर्वाधिक भाजपाला निधी देण्यात आला. महत्त्वाची बातमी. आता सोयाबीनच्या दरामध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता बघायला मिळत आहे. भाव पुन्हा 5500 रुपयांच्या दरम्यान पोहोचण्याची शक्यता देखील आता वर्तवण्यामध्ये येत आहे. सध्या जर बघायला गेलं तर पॅनिक सेलिंगमुळे सोयाबीनच्या दरामध्ये थोडीफार घसरण झाली असली तरी ही घसरण आता तात्पुरती असल्याचं सांगण्यात आलं. 2000 रुपये अडकणार. 30 लाख शेतकऱ्यांना धक्का. पीएम किसान योजनेबाबत कृषी मंत्र्यांची संसदेमध्ये मोठी माहिती. पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होणार आहे, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचा आधार कार्ड हे बँकेच्या खात्याशी लिंक नसल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचं अडचण निर्माण होणार आहे. त्याचबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जमा होणार आहे. दोन्ही हप्त्यांच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी पूर्ण करणे देखील आवश्यक आहे. नंदुरबारमध्ये सूर्यफुलाची चमक वाढली. दरामध्ये दुपटीने वाढ. प्रति क्विंटल 7000 रुपयापर्यंत दर. सूर्यफूल बियाणांची टंचाई. जिओपॉलिटिक्समुळे दरवाढ. सध्या जर बघायला गेलं तर सूर्यफुलाच्या दरामध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. मुदतवाढ मिळाल्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा. लाडकी बहीण योजनेमधील आता ई-केवायसी मधील चुका दुरुस्ती करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 31 मार्चपर्यंत संधी देण्यामध्ये आली असल्यामुळे ज्या देखील बहिणींकडून ई-केवायसी करताना चुका झाल्या होत्या तर अशा सर्व लाडक्या बहिणींना आता दिलासा मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता याच फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. 2 हप्त्यांचे एकूण 4000 रुपये जमा होणार असल्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. हप्ता जमा होण्यापूर्वी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकबाकीदारांना आता कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कर्जमाफीमुळे आता नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. तर शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तुमचा जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.